पहिला प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणत्या आकृतीत किरण पीएम हा कोन QPR चा दुभाजक आहे ते ओळखा. दुभाजक आहे ओळखा म्हणलं म्हणजे तुमच्या दोन गोष्टी लक्षात यायला पाहिजे. एक तर याच्यात कोन दुभाजकाचं प्रमेय वापरायचे किंवा कोन दुभाजकाच्या प्रमेयाचा व्यत्यास वापरायचा. ठीक आहे ना. आपण दोन्ही पण गोष्टीवर अभ्यास केलाय. दोन्हीवर पण आपले व्हिडिओ आहेत, तुम्ही बघून घ्या. बघा इथे 3 आकृत्या दिल्यात. पुस्तकातल्या प्रश्नात अशा आडव्या दिल्यात. मी यांना उभ्या मांडलेत मुद्दाम. तिन्ही जागेवर त्रिकोण PQR म्हणा किंवा QPR म्हणा असा त्रिकोणाचं नाव तेच आहे. ठीक आहे ना. तिन्ही जागेवर कोन Pच आहे ज्याचा की दुभाजक आहे का नाही आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे ना. आता कोन दुभाजक असाल तर काय असायला पाहिजे? एखादा किरण हा एखाद्या कोनाचा कोन दुभाजक असेल तर काय यायला पाहिजे ते तुम्हाला कोन दुभाजकाच्या प्रमेयाचा व्यत्यास सांगते. आठवते? कोन दुभाजकाच्या प्रमेयाचा व्यत्यासाचं काय म्हणणं होतं की जर एखाद्या त्रिकोणात म्हणजे अशी आकृती काढून दिलेली असेल की हा किरण एखाद्या कोनामधून निघून समोरच्या बाजूला विभागत असेल तर त्या त्रिकोणात जर का या दोन बाजूचं गुणोत्तर हे या दोन बाजूच्या गुणोत्तरा एवढा येत असेल, या दोन बाजूचा रेशो हे जर का या दोघा एवढा येत असेल तर याचा अर्थ कोन दुभाजकाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार हा किरण पीएम हा त्याचा दुभाजक आहे. कोन QPR चा किंवा कोन P चा दुभाजक होतो. इथे तसंच जर या दोन याचा गुणोत्तर ठीक आहे ना हे जर का या दोघा एवढा येत असेल तर याचा अर्थ पीएम हा P चा कोन दुभाजक होतो. इथं सुद्धा तसंच जर या दोघांचं गुणोत्तर घेतलं ते जर या दोघांच्या गुणोत्तरा एवढा येत असेल तर याचा अर्थ पीएम हा या QPR या कोनाचा कोन दुभाजक होतो. ठीक आहे ना. मग आता तुम्हाला या दोघांचं गुणोत्तर या दोघांचं एवढं येते का पाहायचं. ठीक आहे ना. मग आपण काय करू QR या पूर्ण बाजूचे गुणोत्तर काय होते तर QM आणि MR असं. ठीक आहे ना. मग मी त्याला फोडूनच घेतो. मग मी लिहितो इथं QM छेद MR हे किती येते पहा. QM छेद MR. QM किती आहे आकृतीवर दिसते 3.5 आणि MR किती आहे तर 1.5. ह्या दोघांतही एक एक संख्या सोडून पॉईंट आहे. हे जर का मी पॉईंटच कट केले तर याला कसं लिहिता येतं मला 35 आणि छेद 15. ठीक आहे ना. वर पण 10 गुणलं खाली पण 10 गुणलं पॉईंट सरकून गेला. मग आता याला भाग द्या है ना. 5 त्रिक 15 आणि 5 7 35 म्हणजे 7/3 आला हे गुणोत्तर. आता या दोघांचं घ्या QP भागीला PR. हे तर दिसतेच की हे 7 आहे आणि हे 3 आहे. आता बघा इथं QM छेद MR आणि QP छेद PR च्या किमती सारख्या आल्या है ना. मग याच्यावरून काय म्हणता येते मला याला जर 1 नंबर म्हणलं मी याला जर 2 नंबर म्हणलं मी तर या दोघांवरून काय लिहिता येते मला समीकरण 1 व 2 वरून काय लिहिता येते QM छेद MR बरोबर QP छेद PR येते ना 7/3 7/3. म्हणून मला काय लिहिता येते की किरण पीएम हा कोन QPR चा दुभाजक आहे. कशावरून लिहिता आलं कोन दुभाजकाच्या प्रमेयाचा व्यत्यासावर. कळलं. कोन दुभाजकाच्या प्रमेयाच्या व्यत्यासावरून असं मला लिहितात. हेच जसं इथं केलं असंच्या असं आपल्याला दुसऱ्या आकृतीसाठी करायचं. बघा इथं आला या दोघांचं गुणोत्तर घ्या. ठीक आहे ना. आता इथे पहिल्या आकृतीचं संपलं. आता दुसऱ्या आकृतीसाठी RM छेद MQ किती येते पहा 6/8 बरोबर आहे. याला छेद भाग द्या. इथे येईल 3 इथे येईल 4. ठीक आहे. दुसरं RP छेद PQ पहा किती येते. RP हे 7 आणि PQ हे 10. याला काही भाग जात नाही. ठीक आहे ना. मग 1 व 2 वरून समीकरण
1 व 2 वरून काही लिहिता येते का? आरएम छेद एम क्यू आणि आरपी छेद पी क्यू हे सारखे आले का पहा बरं? नाही, हे 3/4 आहे, हे 7/10. मग हे जर का सारखे नसतील तर मला असं लिहिता येईल का मग अशी सारखं? नाही लिहिता येणार. म्हणून किरण पीएम हा कोन QPR चा दुभाजक होतो का मग? नाही, कारण ते समान प्रमाणात म्हणजे ह्या दोघांचं प्रमाण आणि ह्या दोघांचं प्रमाण समान येईना. त्याच्यामुळे मला याला QPR चा किरण पीएम ला कोन QPR चा दुभाजक म्हणता येणार नाही. कशावरून? तर पुन्हा एकदा कोन दुभाजकाच्या प्रमेयाचा व्यत्यासावरून. बरोबर आहे का? प्रमेयाचा व्यत्यासावरून. कळलं का? हे सारखे नाही आले बरोबर. हे 3/4 आणि 7/10 बरोबर असतात का? नाही, म्हणून मी या बरोबरच्या चिन्हाला खोडलं. तिसरं, या आकृतीसाठी आता हे दुसऱ्या आकृतीसाठी होतं. आता तिसऱ्या आकृतीत बघा, या दोघांचं गुणोत्तर घ्या. म्हणजे काय? RM छेद MQ. RM किती आहे? 4 छेद MQ किती आहे? 3.6. मग याचा भागाकार करायचा असेल तर पॉइंट मध्ये तुम्हाला येत नसेल तर काय करा, याला वर पण 10 गुणा, खाली पण 10 गुणा. 4 ला 10 गुणलं 40 झाले, 3.6 ला 10 गुणलं 36 झाले. पॉइंट एक घर पुढे गेला. आता भाग द्यायला, ठीक आहे ना? आता काय होते? 4 9 36 आणि 4 10 40 म्हणजे काय येते याचं? 10/9 हे झालं 1. असंच ह्या दोघांचं घ्या आता. आरपी छेद PQ. आरपी किती आहे? 10 आणि छेद PQ किती आहे? 9. हे 2 नंबर, याला भाग जाणार नाही, एवढंच राहू द्या. मग आता पहा, 1 नंबर आणि 2 नंबर वरून काय लिहिता येते? समीकरण 1 व 2 वरून काय लिहिता येते? की RM छेद MQ हा हे गुणोत्तर RP छेद PQ च्या एवढं येते. म्हणून है ना, हे बरोबर आहे, हे बरोबर नाही, हे बरोबर आहे. म्हणून काय लिहिता येते मला? किरण पीएम हा कोन QPR चा दुभाजक आहे. बरोबर आहे का? कशावरून? हे कशावरून? कोन दुभाजकाच्या प्रमेयाच्या व्यत्यासावरून. कळलं का? व्यत्यासावरून.